पाटलांना गावच्या कार्यकर्त्यांना फोन सुरू केले आहे पोलिसांनी। किती लोक येणार आहे, काय येणार आहे, त्यांना आत्ताच तांबी द्या, आले तर गुन्हे दाखल होईल। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सध्याची भारतीय जनता पार्टी आम्हाला हिसकवण्याचा प्रयत्न केला जात आहे। दबावण्याच्या माध्यमातून कमीत कमी लोक जागा जागेवर अडवण्याचा प्रयत्न एकंदरीत आम्ही पाहतोय, तसं चित्र दिसतं आहे। आणि असं जर झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र जाम झाल्याशिवाय राहणार नाही। अळवा आम्ही महाराष्ट्रभर अळवू। त्या पद्धतीनं कुठल्याही जबरदस्ती जर केली तर त्याचं भोगावं लागेल। आहे त्या ठिकाणी उग्र रूप आम्ही धारण करू। आणि शेतकऱ्यांना नम्र आवाहन करतोय का आपण फक्त चौकात आल्या का गोष्टी करताय, कोणी काही करत नाही, शेतकऱ्याचा कोणी वाली राहिलं नाही। तुम्ही तुमचे तरी वाली आहे का? या आंदोलनात आपण सहभागी व्हावं याच्यासाठी तुम्ही मानसिकता तयार केली पाहिजे का नाही पाहिजे? ती कुठलीही मानसिकता नाही। ते घरी करून किंवा चौकात गोष्टी करणार, पण तो आंदोलनात सहभागी होत नाही। त्यांना नम्रपणे विनंती करतोय का हा जो आंदोलन आहे हे आपल्या अस्तित्वासाठी आहे। आणि आज जर आपण हे आंदोलन पेटून उठवलं नाही तर येणारा काळ आपला आहे त्याच्यापेक्षा बेकार आहे। 3000 सोयाबीन विकावं लागतं, 6000 ते 5000 कापूस विकावं लागतं, तरी तुमची आग तळपायातली आग मस्तकात जात नाही। याचंच नवल वाटतं। खरं तर ह्या सगळा रोष व्यक्त करण्यासाठी चला नागपूर, कुठल्याही जातीपातीचा, धर्माचा आणि काय म्हणते पार्टीचा विचार न करता मी शेतकरी म्हणून, मी मजूर म्हणून लढलो पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।